प्रयत्नामध्ये इथे मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही आणि फलंदाजाला मात्र इथे रोखून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 3 धावा एकवटण्याचं काम केलं, गडी गमावलं तो म्हणजे 1 आणि इथून अप्रतिम गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या रविराजच्या माध्यमातून. निकेश बॉलर अजर तयार. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. अजर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना नक्कीच एकच धाव असेल पंच इशारा करत असताना एकच धाव या ठिकाणी. मोठा फटका खेळला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, धावचीची संधी होती इथे पण संघ मात्र लाऊड अपील असेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वर आपण पॅट्रोलिंग करत असताना नक्कीच पाहिलं असेल जे कॅमेरामध्ये दृश्य कॅप्चर झाली असतील, कारण अप्रतिम आपण पाहतो सध्या तरी आवीच्या माध्यमातून पण अजरची गोलंदाजी देखील टिचून करत असताना आता मात्र यश उद्ध्वस्त केला जात आहे. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून स्टंपिंग केली जाते आणि इथे दुसरा गडी गारत होते. धावसंख्येचा जर आपण विचार करतो तर ते धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे. एक धाव या ठिकाणी एकपडली जाईल. धावफलकावरती धावांच्या नोंदीचा जर आपण विचार करतोय तर 6 धावा धावफलकावरती, उर्वरित एकच चेंडू शिल्लक असेल 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावचीची संधी आहे, यस, फिंगर गोज अप, फलंदाज चालाय बाद. पुन्हा एकदा कुमारला इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं आणि अप्रतिम जर आपण विचार केला कुमारचा, गोलंदाजीसाठी कुमार तयार. 6 धावा तब्बल आपण विचार केला 3.00च्या सरासरीने या धावा एकवटल्या जात आहेत. पण इथे मात्र पायात बेड्या ठोकण्याचं काम आपण पाहतोय. आईगावदेवी उल्हासनगर संघ ह्याच्यापेक्षा खूप चांगला संघ, पण सध्याच्या स्थितीला A1 आपटेवाडी होम ग्राउंडवर वेगळ्याच रित्या परफॉर्मन्स करतात. A1 आपटेवाडी संघाचा जर आपण विचार करतोय कालच्या दिवसामध्ये भरपूर पराभूताला सामोरं जावं लागलं होतं, पण आजच्या दिवसामध्ये जसं अझर इन ऍक्शन मध्ये आला तसं रविराज इन ऍक्शन मध्ये आणि कुमार इन ऍक्शन मध्ये एक वेगळा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. अप्रतिम या ठिकाणी चेंडू जज केला जातो. कुमार तयार, धावचीची संधी होती, एकच धाव एकवटली जाईल या ठिकाणी. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. पंचांच्या हात समांतर धावा मिळतील. अवांतर अवांतर रूपात 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 9 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित चेंडूंचा जर आपण विचार करतो तर चेंडू झाले आहेत ते म्हणजे 1. अवी तयार, हलकर ते चेंडू खेळून काढले. एखाद्या धावा एकच धाव या ठिकाणी मिळेल.
दुसऱ्या धावेचा अद्याप विचार देखील केलेला जात नाही. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एकच धाव प्रस्थापित झाल्या. लगेच हेमंत आपटे आणि शैलेश गोरे यांचा इथे मंचावरती स्वागत होता. वाईट +1 असेल. धावचीची संधी यस सुखरूपरित्या एकच धाव 51 नक्कीच यश संपादित केला. कुमारचा जर आपण विचार करतो थोडंसं मागडे षटक फेकत असताना, कारण तब्बल जर आपण विचार केला 4 चेंडूमध्ये त्यांनी अद्याप 7 धावा खर्च केल्यात. चार बॉल 4. पुन्हा एकदा एकच धाव या ठिकाणी मिळेल. नक्कीच कमबॅक असेल कुमारच्या माध्यमातून. कुमारचा जर या षटकाचा जर आपण विचार करतो मित्रांनो, एकच बॉल आहे. स्कोर 2 ओव्हर 6 धावा होत्या. 3.00च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे 2 ओव्हरमध्ये धावा कुठण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं होतं. आता मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, कौतुक करावं लागेल. जवळजवळ 3 धावा वाचवल्यात. का अप्रतिम क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर आपल्याला राजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अत्यंत राजासारखा खेळाडू या ठिकाणी अडवला, चेंडू मात्र अडवला आणि आपल्या संघासाठी 3 धाव एकवटण्याचं 3 धाव वाचवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. जर आपण विचार केला राजाचा, धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 15 धावा. या षटकाचा जर आपण विचार करतो तर गोलंदाजी राजा तयार. नक्कीच एक जाव या ठिकाणी ऐकण्याचं काम. नक्कीच बॉल जर दुसरा असेल पंचांकडे तर तो त्याचं कारण दुसरा जुना चेंडू कृपया करून द्यायचा. जुना चेंडू कृपया करून द्यायचा. जुना चेंडू बॅट्समन कडे जायचा चेक करण्यासाठी. आणि कृपया करून छोटे प्रेक्षक जे असतील त्यांना विनंती असेल कृपया बाहेर गेलेला चेंडू उपलब्ध करून द्यायचा, जेणेकरून जर मॅच बॉल असेल तर कृपया करून प्रोव्हाइड करायचा मैदानाच्या आतमध्ये. आणि मॅच बॉल तुम्ही कधीही घेऊ शकता. पायाला चेंडू आदळला, डॉट आहे. जर आपण विचार करतोय तर नागेश इन ऍक्शन मध्ये सतत आपल्याला पाहायला मिळतात. माधव देखील इन ऍक्शन मध्ये सांगितलं की पायाला चेंडू आदळला. राजा पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होत असताना इथे फलंदाज चालाय पाथ, बीच मस्तार में छोड़ दिया, आगे बुलाया और सीधा पेवेलियन भेज दिया. आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर धावफलकावरती धावांच्या नोंदीचा तर धावफलकावरती धावांची नोंद झाली ती 16. आणि या षटकाचा विचार केला तर अद्याप 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केल्या.
आता पुन्हा एकदा ब्लॉक होलचा मार आहे. काय गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतं. राजाच्या माध्यमातून वर्चस्व सिद्ध करत असताना या सामन्यामध्ये इवन आपटेवाडी हा संघ वेगळ्याच रीती आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर हाच संघ आपल्याला वेगळ्या मनस्थितीत पाहायला मिळतो. पण आज मात्र पूर्ण तयारी निशी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला असताना इवन आपटेवाडी अभि तयार. अठरा धावा धावफलकावरती. जर 24 चेंडू मध्ये 18 धावा सहजरित्या चेस केले जाऊ शकतात. पण जर समोरच्या टीमला देखील हलक्यात घेऊन चालणार नाही. कारण एका बाजूला आपल्याला आयगाव देवी उल्हासनगर संघ त्याच तुल्यबळचा पाहायला मिळतोय. इवन आपटेवाडीचा परफॉर्मन्स पाहायला गेला तर कालच्या दिवसामध्ये फार अंडरडॉग्स होत्या. पण आता मात्र सरळ वाईल्ड कार्ड सारखे एंटर झाल्या आणि इथे पूर्णपणे आपलं वर्चस्व सिद्ध केलं जातं. बॉलर तयार. शेवटचे चेंडू पहिल्या सत्रामधील 18 चेंडू धावफलकावरती नोंदवला गेला. शेवटचे चेंडू प्रगतीपथावर असेल. चेक केला जातो. वाईट +1. शेवटच्या चेंडूवर नक्कीच 2 धावा या ठिकाणी दिल्या जातात. अद्याप आपण या षटकाचा विचार केला तर अजूनही षटक खराब फेकले गेलेला नाहीये. पण ज्यापर्यंत तुम्ही त्या धावा रिस्ट्रिक्ट करू शकता त्या तुम्हाला तेवढीच मुभा असेल की तुम्ही तुमच्या स्पेस मध्ये बॅटिंग करू शकता. एकच हलक्यारित्या चेंडू फेकला. अप्रतिम बॉलिंग राजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल पूर्ण टीमचं. ज्या प्रकारे पाठी तवाने चेंडू अडवला त्यानंतर त्या राजाने त्याची फिल्डिंग आठवेल. त्यानंतर आपल्याला आठवेल प्रत्येक षटक. पहिलं षटक आठवेल ते म्हणजे रविराजचं. नंतर दुसरं षटक अझरचं. तिसरं षटक आपल्याला कुमारचं आठवेल. थोडंसं मागणं ठरलं पण कव्हर केलं ते म्हणजे राजाने. आणि अप्रतिमरित्या हा खेळ साकार करण्यात आला. समोर प्रतिस्पर्धी संघाचा आपण विचार करतो तर त्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो आई गावदेवी उल्हासनगर संघ. त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे, कॅलिबर आहे. कशा प्रकारे हाय व्होल्टेज ड्रामा रंगेल नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला संपेल. दुसऱ्या सत्रासाठी नक्कीच इथे मात्र फलंदाज कोणाला सलामीवीर फलंदाज कोण आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच हे पाहणं गरजेचं आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. चला सामन्याला सुरुवात करूया.
एका बाजूला आपल्याला अझर पाहायला मिळतो फलंदाजी साडी अवि तयार. टार्गेट असेल ते म्हणजे 22 धावांचा. 24 चेंडू 22 धावांची गरज आहे. नक्कीच अविला आपण पाहतो गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव. अझर बॅटिंग साडी. नक्कीच अझरचं देखील तेवढं स्पोर्ट्समॅनशिपचं कौतुक करावं लागेल कारण पंचांचा इशारा येण्याच्या अगोदर नक्कीच रोशन गायकवाडने इशारा केला होता पण त्या अगोदर त्याने आपली मान पाठी केली होती आणि नक्कीच या 22 धावा सहजरित्या तर तुम्हाला करता येणार नाही याची नक्कीच चाहूल लागली असेल एवन आपटेवाडी या संघाला कारण समोर अवी इन ऍक्शन मध्ये असेल तर नंतर लिट्या तर नंतर रियाज आणि एक धाव असेल. एका धावेला फार महत्व आहे मित्रांनो. थोडस वजन जे तुम्ही बांबूवरती टाकलं त्याने कृपया करून थोडस पाठी राहावे ही नम्रतेची विनंती असेल. राजनीचा जर आपण विचार करतो तर अविलाने केली इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. त्याचा फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमारेषा पार. राजाच्या बॅट मधून येतोय. संघर्षाचा शंख नाद करत असताना दर्जेदार फटका दिमागदार चौकार. राजा तयार. टॅपचा फटका आहे पुन्हा एकदा. राजाने इथे वाचवलाय पाजा आणि अविला मात्र इथून 2 चौकाराला सामोरं जावं लागतं. 9 धावा धावफलकावरती. हलक्या चेंडू खेळून काढला. 1 धाव मिळेल. प्रफुल्ल इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वर सज्ज होत असताना एका बाजूला तब्बा नक्कीच राधावंश आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू असताना राजाच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिल्यानंतर धावफलकावरती धावांची नोंद झाली ती म्हणजे 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 15 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना हॅलो कशा प्रकारे टॅपचा फटका. टॅप शॉट सिलेक्शन आहे. राजा आता मात्र थांबणार नाही. राजा इज सेट टू दी फायर. त्याच्या बॅटीच मधून आपण जर विचार करतो तर राजाची बॅट इथे आग उगत असताना आपल्याला पाहतो. अत्यंत विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी नक्कीच राजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रतिम फटका काय असेल पण 1च जाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये नक्की 1च जाव असेल. फलकाचा जर आपण विचार करतो तर 13 चेंडू 6 धावांची गरज. टॅपचा फटका आहे. 1च जाव या ठिकाणी एकवडली जाईल. 1 साइडेड मुकाबला इथे करून टाकला. A1 आपटेवाडी या संघाचा विचार केला तर कोणालाही वाटलं नव्हतं हा सामना सेकंड राऊंड मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पण इथे मात्र स्वतःवर त्यांना विश्वास होता. स्वतःच्या 8 खेळाडू जो आहेत त्यांना मनामध्ये विश्वास होता की आम्ही हे काम करू शकतो आणि तेच काम A1 आपटेवाडी या संघाने केले आजच्या दिवसामध्ये. सेकंड राऊंड मध्ये फक्त आणि फक्त दरवाजा तर ठोकला. आता फक्त वाट असेल
ती म्हणजे दरवाजा उघडण्याची. 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू 5 धावांची गरज. बाबू लाईन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. राजा तयार. बाबू साडी. व्हाईट बॉल. अत्यंत खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दुसरा आणि पहिला. आता फक्त गरज असेल, औपचारिकता शिल्लक असतील आता इथून पुढे, कारण गरज असेल ती म्हणजे फक्त आणि फक्त 2 धाव्यांची. 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. इथे गेले फलंदाजाला बाद. आताच काय बनचं, एकच जाव ना, नाही एकच जाव असेल. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे A1 आपटेवाडी या संघाने जिंकलेला. संघाचे मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅच